आता मुलींचं पहिलं प्रेम म्हणजे असतात झुमके. मी आता सुद्धा झुमकेच घातले आहेत आणि खास करून ट्रेडिशनल ड्रेसवरती झुमके वेअर करणं ही तर सगळ्या मुलींची परंपराच झालेली आहे सध्या. आता कुठल्या शॉपमध्ये गेले आणि तिथं बाहेरचे झुमके लावलेले दिसले आणि त्या शॉपमध्ये मुलींनी एंट्री केली नाही तर असं कधी होऊच शकत नाही. बात सही आहे. आता बाकीच्यांचं तर माहित नाही पण माझं तर तसं होतं. झुमके बघितले तर मी सगळ्यात पहिल्यांदा जाते ते कसे आहेत काय आहेत. भले माझ्याकडे पैसे नसेल तरी सुद्धा मी त्यांना जाऊन त्याची प्राइस काय आहे ना हमखास विचारते. आणि आमच्या घरामध्ये तर सगळ्यात जास्त झुमका पगलू म्हणजे माझी मम्मी, कारण की तिने झुमके बघितले आणि तिने घेतले नाही असं कधी होऊच शकत नाही. त्याच्यामुळेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझा फेवरेट झुमका कलेक्शन. तर आजच्या या पार्टमध्ये मी तुम्हाला फक्त ऑक्साईडवाले झुमके दाखवणार आहे, कारण की एवढे सगळे झुमके आहेत ते सगळे जर मी आज एकाच व्लॉगमध्ये दाखवत बसले तर हा व्लॉग 5 मिनिटाचा 6 मिनिटाचा असं काहीतरी होईल. त्याच्यामुळे आज मी फक्त दाखवणार आहे ऑक्साईडवाले झुमके. आता हे आहेत फर्स्टवाले झुमके जे मी ऑलरेडी वेअर केलेले आहेत. फक्त ह्या झुमक्याची साईज ह्या झुमक्यांपेक्षा थोडीशी कुठेतरी मोठी आहे. आता हे झुमके माझ्या बहिणीचे आहेत आणि हे झुमके माझे आहेत, त्याच्यामुळे हे सेम सेम आम्ही घेतलेले आहेत. आता तुम्ही समजून घ्या. हे आहेत सेकंडवाले झुमके. तर हे इयरिंग सेकंडवाला घातल्यानंतर काहीतरी असं दिसतंय. हे आहेत थर्ड नंबरवाले झुमके. हे सुद्धा घातल्यानंतर खूप मस्त वाटू राहिले तिथे. हे आहेत 4 नंबरवाले झुमके जे छोटे आहेत पण खूप जास्त क्यूट आहेत. आता हे वाले इयरिंग सुद्धा घातल्यानंतर खूप जास्त क्यूट राहिलेत. तर हे आहेत 5th नंबरवाले इयरिंग. हे झुमके तर नाहीये पण घातल्यानंतर हे सुद्धा झुमक्यांपेक्षा काही कमी लुक देत नाहीये, पण झुमके की बात ही कुछ और आहे. तर हे होतं माझं आजचं झुमका कलेक्शन. तुम्हाला याच्यातले सगळ्यात जास्त इयरिंग कुठला आवडला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्हाला याचा पार्ट 2 पाहिजे का हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.